केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ईश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय. जोग महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. रुसलो संसारा आम्ही आप आणि परा. म्हणवनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी. परतेची ना मागे मोहो निष्ठुर झालो अंगे. सापडला देव तुका म्हणे गेला भेव. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज. वैराग्य रागरसिक जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या परमकृपाशीर्वादाने साधक जनांचं पुण्य उदयाला आल्यानंतर जसं ज्ञानोबाराय म्हणतात, कैसे आगळिक दैवाची जे गंगा जोडिली अमृताची. हो का जपतपे श्रोते यांची फळा आली. याप्रमाणे सकल साधकांच्या भाग्याचा उदय झाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रवणाची पर्वणी अनुभवाला येत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या चातकाने नववर्षाव करणाऱ्या मेघांच्या आगमनाची वाट पाहावी किंवा चकोराने चंद्रकिरणाच्या अमृताच्या वर्षावाची प्रतीक्षा करावी, तसे वारकरी संप्रदायातील सकल साधकजन ज्या पर्वकाळाची प्रतीक्षा करतात तो प्रतीक्षेचा पर्वकाळ म्हणजे अष्टादशहाचा उपक्रम आहे. आणि गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या नेतृत्वाखाली आपण प्रतिवर्षी अध्यात्मचिंतन संत वाङ्मयाच्या आधाराने करत असतो. यावर्षी जगद्गुरू तुकोबार यांची अमृताची वाणी वरुषाला शुद्ध अशा अमृतवाणीचं आपण चिंतन करत आहोत. अभंग क्रमांक आहे 3321. या अभंग जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून आपली अद्वैत स्थिती प्रतिपादन करतात. ज्याला परमार्थाचं फल संपादन करायचं असेल त्याला सांसारिक फलाचा परित्याग करावा लागतो. एक असणारा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रपंच किंवा परमार्थ दोन्ही संपादन करू शकत नाही. एकाचा परित्याग केल्यानंतरच एक प्राप्त होऊ शकतं. संसार आणि परमार्थ दोन गोष्टी साधकांच्या समोर येतात तेव्हा साधकाला एकाचा स्वीकार करावा लागतो आणि एकाचा परित्याग करावाच लागतो. यालाच विवेक असं म्हणतात. संसार आपल्या समोर आल्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या बाबतीमध्ये आम्ही संसारा रुसलो, संसारापासून अलिप्त झालो. सम्यक सरती इति संसारः. जो प्रत्येक क्षणाला संपतो त्याला संसार असं म्हणतात. जसं की ज्ञानोबाराय म्हणतात, तैसीच ययाची स्थिती नासत जाये क्षणक्षणाप्रती मनोनी ययाते म्हणती अश्वत्थः. किंवा ज्याप्रमाणे कंपायमान असणाऱ्या कमळपत्रावर पाण्याचा थेंब राहू शकत नाही,
तसं या सांसारिक सगळ्या पदार्थाची अवस्था क्षणाक्षणाला संपते आहे. नाशवान असणाऱ्या संसारावर आम्ही रुसलो. परिणाम आमच्यामध्ये आप आणि पर असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव शिल्लक राहिला नाही. मनवून केली सांडी. सांडी शब्दाचा अर्थ आहे त्याग. संसाराचा त्याग केला. ज्याला संपूर्ण संसाराचा त्याग करायचा असेल, ज्ञानोबा म्हणतात त्याने अहंकाराचा परित्याग करावा. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही. सांडीजे अशेषही संसार जात. हा विचारून अहंकार सांडीजे. मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. सगळ्या पदार्थाचा परित्याग केला आणि अहंकाराचा परित्याग नाही झाला तर तत्वतः कोणताही त्याग घडत नाही. पण जर अहंकाराचा परित्याग झाला तर वेगळा संसाराचा परित्याग करण्याची अपेक्षा नाही. मनवून केली सांडी. एकतर संसार हा विनाशी आहे. विनाशी पदार्थाचं ग्रहण ते करत नाही. मनोनी अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. मनवून केली सांडी. देवोनी पडिलो मुरुकुंडी. मुरुकुंडी शब्दाचा अर्थ आहे गुडघ्यामध्ये मान घालायची आणि हात पायाभोवती विडून जी बैठक करायची त्याला मुरुकुंडी असं म्हणतात. यामध्ये शरीराचा संकोच होतो. याचा अर्थ साधकाच्या जीवनामध्ये संपूर्ण पदार्थाचा परिग्रहाचा त्याग आहे. परतेची ना मागे मोहो निष्ठुर झालो अंगे. जसं की ज्ञानोबा म्हणतात या परमार्थ मार्गामध्ये जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी. निष्ठुर होणे बापुडी इंद्रिय करीती. निष्ठुरच व्हावं लागतं. जो मोह आहे सांसारिक पदार्थाचा तो आता सांसारिक पदार्थावर येत नाही. किंवा अंतकरणातला जो मोह आहे तो एकदा नष्ट झाला की पुन्हा तो निर्माण होऊ शकत नाही. बाबांच्या मुखारविंदातून आपण कायम ऐकत असतो ब्रह्मज्ञान एकदा झालं की विस्मरण होऊ शकतं पण विपर्य मात्र होऊ शकत नाही. सापडला देव तुका म्हणे गेला भेव. भेव म्हणजे भय किंवा भीती. भगवत दर्शन झाल्यानंतर संपूर्ण भयाचा अभाव होतो. भिद्यते हृदय ग्रंथीश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. परमार्थामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. फक्त मध्यंतरी अप्राप्तीचा भ्रम मानावा लागतो. श्रीगुरूंच्या मुखारविंदातून तत्वमशी महावाक्याचा उपदेश प्राप्त झाल्यावर अज्ञान निवृत्त झालं की बाबुळीची सारावी हाते. पाणी तव असे आईते अब्रची जावे गगनते सिद्धची की. तैसा आत्मदर्शिने आढळ असे अविद्येचा जो मळ. तो शास्त्रनाशीयर निर्मळ मी प्रकाशे स्वये. म्हणून प्राप्ताचीच प्राप्ती घडते. फक्त भ्रमनिवृत्त व्हावा लागतो. सापडला देव परिणाम तुका म्हणे गेला भेव. देवाच्या प्राप्तीकरिता संसारापासून अलिप्त झालो किंवा संसारापासून अलिप्त झाल्यामुळेच आम्हाला देव सापडला अशी तुकोबाराने आपली अद्वैत स्थिती या प्रस्तुत अभंगातून प्रतिपादन केले आहे. जगद्गुरू तुकोबाराय पुढील अभंगातून भगवंताशी प्रेम कलह करतात. हे तो वाटले आश्चर्य तुम्हा धरवला धीर. माझा फुटतशी प्राण धावा धावा म्हणून. काय नेनो दिशा झाल्या तुम्हा विन ओसा. तुका म्हणे कागा नाही की जे पांडुरंगा. देवाशी कलह करतात. प्रभो प्रार्थना ही सगळ्यात मोठं भक्तीचं बळ आहे. या बळाच्या द्वारे आम्ही तुमची धावा धावा म्हणून अनेक प्रकारची प्रार्थना करतो आहे. आम्ही प्रार्थना करतो आणि या बाबतीत आमच्या मनामध्ये तळमळ आहे. तुम्ही मात्र आमची प्रार्थना ऐकूनही तुम्हा धीर धरवला. तुमच्या मनामध्ये धीरता आहे, शांतता आहे किंवा आमची प्रार्थना पाहून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद तुम्ही देत नाही. प्रार्थना करत असताना माझा फुटत असे प्राण हा वाक्प्रचार आहे. देवाच्या वियोगामध्ये मरणप्राय वेदना मला होत आहे. प्राण फुटणे हा वाक्प्रचार आहे. प्राण फुटत असे धावा धावा म्हणून पण तुम्ही मात्र काही प्रतिसाद देत नाही. काय नेनो दिशा झाल्या तुम्हा विन ओसा. जणू काही तुमच्या वाचून संपूर्ण दिशा ओसाड रिक्त किंवा उदास झाल्या की काय असं मला वाटतं आहे. तुका म्हणे कागा
नाही की जे पांडुरंगा प्रभो, आपण आमची प्रार्थना का बरं श्रवण करत नाही? एखादा व्यक्ती ऐकतो आहे आणि प्रतिसाद देत नसेल तर त्याचं ते ऐकणं फक्त शब्दाने ऐकणं आहे, मनाने मात्र ऐकणं नाही. जसं की दुसऱ्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाने देवाला अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला, देवाने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. भक्तराज अर्जुन असं म्हणतात की बहुतेक माझे शब्द देवाच्या कानावर आहे पण देवाच्या मनापर्यंत मात्र जात नाही. ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकून या. देवाने ते ऐकले पण देवाच्या मनापर्यंत मात्र गेले नाही. बऱ्याचदा प्रतिसाद द्यायचा नसेल तर माणसं कानाने ऐकतात, मनाने मात्र ऐकत नाही. म्हणून तुका म्हणे कागा नाही की जे पांडुरंगा. पुढील अभंगातून तुकोबाराय प्रेमामृताची करुणा देवाकडे भागतात. धावा केला धावा श्रम होऊ नेदे जीवा, वर्षे अमृताच्या धारा घे ओसंगा लेकुरा. उशीर तो आता न करावा हेची चिंता, तुका म्हणे त्वरे वेग करी विश्वम भरे. या अभंगातला पहिला धावा जगद्गुरु तुकोबारायांकडे आहे. प्रभू, मी तुमची धावा प्रार्थना केली आहे, माझ्या प्रार्थनेला आपण प्रतिसाद द्यावा. मी धावा केला म्हणून आपण सुद्धा धावा. देवाचं वचन आहे की मी धावून येतो. भवसिंधूचे ने माझे कवनाशी धाकून उपजे, तेथ जरी की माझे भीती हन. मनोनिगा पांडवा मूर्तींचा मेळावा, करुणी त्यांच्या गावा धावतो आलो. भगवंताला सण होत नाही, धाव आहे. किंवा 8व्या अध्यायामध्ये देव म्हणतात पैरंक एका आडलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे, तरी तयाची ग्लानी धावणे काय न घडे मज. आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोस कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखा नावा. एखाद्या रंकाने विनंती केली तरी परमात्मा धावून येतो आहे. आणि भक्ताच्या बाबतीमध्ये भक्ती करून तेच करावं लागत असेल तर मग भक्तीचे कष्ट काय कामाचे. म्हणून देवा, मी धावा केला, त्याच्या मोबदल्यामध्ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आपणही धाव केलीच पाहिजे. श्रम होऊन नेदी जीवा, माझ्या जीवाला अंतकरणाला कोणत्याही प्रकारचे आपण कष्ट श्रम होऊ देऊ नका. येऊन काय करावं? वर्षे अमृताच्या धारा घे ओसंगा लेकुरा. वात्सल्य भावनेतून ही प्रार्थना केलेली आहे. ज्याप्रमाणे एखादा बालकस्य रोदनम बलम, लहान मुलाचं रडणं हे त्याचं बल आहे, तसे भक्तांनी केलेली प्रार्थना हे त्याचं बल आहे. तो संपूर्ण विश्वाची माऊली आहे. जशी लहान मुलाकरता आई त्या बाळकाला आपल्या मांडीवर घेते, मांडीवर घेतल्यानंतर 17 स्तन्य देशी अनाहताचा हल्लरू गाशी, समाधी बोधे निजविषयी बुझावणी, या प्रकाराने घे वसंगा लेकुरा. मी आपलं बाल आहे, अजान बालकाला आपण मांडीवर घ्यावं आणि आपल्या प्रेमामृताच्या धारींनी आपण माझ्यावर वर्षाव करावा. जो दृष्टी सवेची विषफेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी. देवाच्या कृपादृष्टीमध्ये अमृत आहे. ज्या प्रसंगामध्ये आघासुराने सगळ्या गोपाळांना गिळंकृत केलं आणि विषाच्या परिणामामुळे सगळे गोपाळ बेशुद्ध झाले, त्या भगवंताने गिळता आघासुर चिरोनी सांडिला. तो चिरून सांडला, त्याचा त्याग केला, गोपाळ बेशुद्ध झाले. त्या गोपाळवर नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर सगळ्यांना पुन्हा जीवन प्राप्त झालं. वर्षे अमृताच्या धारा घे वसंगा लेकुरा. उशीर तो आता न करावा हेची चिंता. देवा, मला काळजी आहे की आपण माझ्यापर्यंत येण्यासाठी विलंब करू नये. तुका म्हणे त्वरे वेग करी विश्वंभरे. त्या गजेंद्राचा पाय नकराने धरला. त्याने आतापर्यंत काही भक्ती कधी केलेलीच नव्हती. त्या सरोवरातलं एक कमळ पुष्प घेतलं आणि जो कोणी ब्रह्मांड चालक असेल त्याच्या नावाने ती पुष्प अर्पण केल्याबरोबर भगवंताला एवढी घाई झाली. प्रचंड वेगायमान असणारे काही वाहनं आहे, त्यामध्ये हनुमंतराय आणि गरुड सगळ्यात वेगवान आहे. पण भगवंताला एवढी घाई झाली, त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. गरुडाला सुद्धा मागं टाकलं
आणि असं म्हणतात की हत्ती लक्ष्मी मातेने विचारलं, एवढ्या घाईत कुठं चालला? भगवंतानी सांगितलं, मी हत्तीकडे चाललो. हत्ती शब्द विचारायला किती वेळ लागतो? ह शब्द वैकुंठामध्ये आणि पुढचा हत्तीतला ती म्हणेपर्यंत गजेंद्राच्या जवळ. म्हणून तुका म्हणे त्वरे वेग करे विश्वंभरे. संपूर्ण विश्वाचं भरणपोषण आपण करणारे आहात, त्यामुळं आपण लवकरात लवकर धावाधाव करावी. पुढच्याही अभंगातून करुणा भागतात. जोडीले अंजूळ असे दाना उतावीळ, पहा पहा कृपा दृष्टी, आना अनुभवा गोष्टी. तो स्वामी मी सेवक, ऐक्यतो एकाएक, करीतो विनंती, तुका सन्मुख पुढती. देवा, मी आपलं असणारं दान घेण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. उतावीळ, ज्याला सहन होत नाही विलंब, तो उतावीळ असतो. पण दान घेण्यासाठी 2 हात मी आपल्यासमोर जोडलेले आहे. ही तुकोबारायांची विनम्रता आहे. याचकाच्या भावनेतून प्रार्थना केली, पण दान कोणाला मागावं? जो देण्याच्या बाबतीमध्ये उदार आहे. 11व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, तुझे अवदारी जाणू स्वतंत्र, देताना म्हणशी पात्रा पात्र, कैवल्यायसे पवित्र, वैरियाही दिदले. वैर्यांना सुद्धा भगवंताने पवित्र असा मोक्ष प्रदान केला. जो दानशूर दाता आहे त्याच्याकडे मागणी करावी. त्या दानाच्या बाबतीमध्ये असा नियम आहे की दाता उदार असावा आणि याचक हा अल्पसंतुष्ट असावा. म्हणजे याचकाने तृप्त व्हावं आणि दात्याने भरपूर द्यावं. व्यवहारामध्ये दाता कंजूस असतो आणि याचक मात्र अतृप्त आत्मा असतो. त्यामुळे धर्मशास्त्राला हे मान्य होत नाही. दाता आणि याचकाशी, दात्या आणि मागत्यासी, धर्मनीती बोलिली ऐशी, यथानुशक्ती ठाके तैसी, बाधी दोघांशी विनमुखता. म्हणून याचकाने जेवढं आपल्याला अपेक्षित आहे तेवढंच मागावं. जर तो आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मागणी करत असेल तर त्याच्याकडे तप राहत नसतं. जोडीले अंजूळ, नम्रतेच्या भावनेतून उंजळ जोडलेले आहे. दोन्ही हात जोडले असे दाना उतावीळ. देवाची प्रार्थना आहे ना, तया माझ्या सायुज्याची चाड, तरी तेच पुरवी कोड, का सेवा म्हणते तरी आड प्रेम सुये. म्हणून सेवा असेल तर परमात्मा प्रेम प्रदान करतो आणि सायुज्याची अपेक्षा असेल तर मोक्ष प्रदान करतो. पहा पहा कृपा दृष्टी. देवा, आपण माझ्याकडे कृपा दृष्टीनं पाहावं. परमार्थामध्ये अंतकरणाची कृपा, शास्त्र कृपा, ईश कृपा आणि संत कृपा किंवा श्रीगुरु कृपा अत्यंत आवश्यक आहे. आपण कृष्णम वंदे जगद्गुरुम, देवाच्या कृपेमध्ये सगळ्याच कृपा अंतर्भूत होतात. कृपा दृष्टीनं पाहावं. ज्याच्यावर देव कृपा करतात, मुकम करोते वाचालम, पंगुम लंघयते गिरीम, यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. परमार्थातल्या ज्या अनेक गोष्टी आपण सांगता प्रतिपादन करता, ते सगळ्या गोष्टी अनुभवा आणा. मला त्याचं दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे किंवा शास्त्राने प्रतिपादन केलेले सिद्धांत माझ्याही अनुभवाला आले पाहिजे. ते फक्त परोक्षपर्यंत राहता कामा नये, अपरोक्ष त्याचा अनुभव यावा. आणि असा अनुभव यावा की परमात्म तत्व अनुभवाचा विषय नाही, हा अनुभव यावा. आणा अनुभवा गोष्टी. आता हा अनुभव आल्यानंतर भक्ती मार्गातले संस्कार जे असतात ते संस्कार त्या साधकाला पुन्हा भक्ती करता प्रवृत्त करतात. पण त्या भक्तीमध्ये तुझं आणि माझं अखंड ऐक्य जरी असेल तर त्या अखंड ऐक्यामध्ये कोणताही बाध न येता भक्तीचा सम्यक प्रकारचा व्यवहारही घडावा. तो स्वामी मी सेवक, ऐक्य तो एकाएक. एकाएक म्हणजे सहज, स्वतःसिद्ध, पूर्ण, कोणत्याही प्रकारचा भेद नसणारं, ज्याला आपण अखंड ऐक्य म्हणतो. उपाधीचा भाग आला आणि गेला काय, जीवाची अविद्या उपाधी, ईश्वराची माया उपाधी, या उपाधी आल्या किंवा उपाधीचा बाध झाला तरी अखंड जे ऐक्य आहे ते कोणत्याही कालामध्ये खंडित होत नाही. असं आपलं ऐक्य आहे, एकाएक आहे, वास्तव अद्वैत आहे. पण असं असताना सुद्धा तो स्वामी व्हावं आणि मी सेवक व्हावं आणि यातून भक्तिप्रेमाचा सम्यक चांगल्या प्रकारे व्यवहार घडावा. यासाठी तुकोबारा म्हणतात, भगवान परमात्मन पुढती, पुन्हा पुन्हा सन्मुख आपल्या समोर उभं राहून मी आपणाला विनंती करतो आहे. ज्याच्या जीवनामध्ये
वास्तव अद्वैत आहे आणि भक्तीसाठी कल्पित द्वैताचा स्वीकार आहे, अशा भक्ती संपन्न असणाऱ्या महात्म्याने देवाला काहीही प्रदान केलं तरी परमात्मा ते आवडीनं कसं भक्षण करतो, असा विचार किंवा उपदेश तुकोबाराय पुढच्या अभंगातून सांगतात. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, पोहे सुदाम देवाची, फके मारी कोरडेची, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. ऐका, सगळ्याच भाविकांना तुकोबाराय ऐकण्याकरता प्रवृत्त करतात. भक्तिविषयक असणारी देवाची आवड काय आहे, आवडीची महिमा ऐका. आवड म्हणजे भक्ती, भक्तीचा महिमा, मोठेपणा, गौरव आपण श्रवण करा. भक्तीच्या बाबतीमध्ये देवाचं म्हणणं असं आहे, एखादा प्रेमपूर्वक भावनेनं मला अर्पण काय करतो हे मी पाहत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, तसा हा श्लोक आपल्या प्रवचनाचा आहे. भक्तीने अर्पण केलं की परमात्मा ते स्वीकार करतो. पत्राच्या बाबतीमध्ये द्रौपदीचं पान आहे, पुष्पम गजेंद्राने अर्पण केलं, रंतीदेवाने तोय अर्पण. आणि फळाच्या बाबतीमध्ये आई शबरी मातेचं उदाहरण आहे. शबर जातीमध्ये जन्माला आलेली, भक्तिसूत्रामध्ये असा विचार आहे, नास्ति तेषु जाती विद्या रूपकुल धन क्रियादी भेदाहा. परमात्मा कोणत्याही प्रकारचा भेद पाहत नाही. शबरी मातेची जाती कोणती आहे याचा देवाने कधी विचार केला नाही. या बाबतीत तुकोबाराय रामायण कालातलं एक उदाहरण देतात आणि एक उदाहरण जे आहे ते द्वापार युगातलं, एक उदाहरण त्रेतायुगातलं आहे. महिमा आवडीची कशी आहे ऐका. शबर जातीमध्ये शबरी जन्माला आली, विवाह ठरला. सायंकाळी ती सहज फिरण्याकरता निघाली. तिच्या मैत्रिणीने तिला पाहिलं आणि विचारलं, जंगलातली एवढी असणारी सुंदर श्वापदं दावणीला का बांधलेले आहेत. त्या मैत्रिणी सांगतात, उद्या तुझा विवाह आहे आणि जे पाहुणे लग्नासाठी येणार आहे त्यांना मेजवानी देण्यासाठी आपली परंपरा आहे, या सगळ्या पशूंचा वध करायचा आणि सगळ्यांना मांसाचा आहार द्यायचा. त्या शबरी मातेने विचार केला, 5 वर्षाची बालिका आहे, माझ्या विवाहाकरता एवढ्या प्राण्यांना जर मृत्यूपंथाला जावं लागत असेल तर लग्नच न केलेलं बरं. सायंकाळी तिने रात्री ते सगळे प्राणी सोडले. त्या प्राण्यांना तिने मुक्त केलं. त्या मुक्या प्राण्याने आशीर्वाद दिला, आम्हाला मुक्ती प्रदान केली, तू सदा मुक्त होशील. सगळे प्राणी सोडून दिले. व्याधा हातोने सुटला विहंगम जैसा. शबरी माता निघून गेली. पण आता भिल्ल जातीतली, पुन्हा स्त्री देहातली कोण स्वीकार करणार आहे. मातंग ऋषीच्या आश्रमापर्यंत आली. दैव भाग्य घेऊन आलं, पण दिवसा सेवा करता येणार नाही. दिवसभर झाडावर जाऊन बसायचं, रात्रीची वाट बघायची, 12 वाजता खाली यायचं, आश्रमातला मार्ग स्वच्छ करायचा आणि पुन्हा 3-4 वाजता झाडावर जाऊन बसायचं. काय सेवा असेल. सेवेचं बळ असाही. मातंग ऋषीने विचार केला, आपले विद्यार्थी 4:30च्या पुढे उठतात, मग आता रस्ता नेमकं स्वच्छ कोण करत आहे. म्हणून एके दिवशी ते जागे राहिले आणि पाहतात तर शबरी माता रस्ता स्वच्छ करते आहे. साधूंचा रस्ता जो स्वच्छ करतो त्याच्याकरता परमार्थाचा रस्ताही स्वच्छ होतो आहे. मातंग ऋषीने सांगितलं, काळजी करू नको, देवाकडे जाण्याची तुला गरज नाही. सुखे येतो घरा नारायण, परमात्मा शोधत शोधत तुला येईल. आता परमात्मा येणार आहे, दररोज वाट बघावी. पण प्रभू जर आला तर खायला काय द्यायचं आहे. वनामध्ये जावं आणि मग देवाकरता बोर वेचून आणावी. पण प्रभूला आंबट लागली तर मग स्वतः आपल्या दाताने चाखावी आणि जी गोड लागली ती टोपलीमध्ये संचय करून ठेवावा. परमात्मा आले. शबरी माता देहभाव विसरून गेल्या, पण देवाला द्यायचं काय. उष्टी असणारी बोरं समोर ठेवली. भगवंताने ते उष्ट नाही पाहिलं. उष्ट खाणं हे पण शास्त्रच आहे, निषेध आहे. पण प्रबल शास्त्र जर आलं तर दुसऱ्या शास्त्राचा बाध होत असतो. उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम, ते भक्तीपुढे चालत नाही. बोरे खाय भिल्लटीची, का बरं. कारण थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला सगळं मिळतं, काजे प्रेमाळाचे सांकड आमुचिया घरी. प्रेमाचा भुकेला आहे परमात्मा, सगळ्याचा दुष्काळ ठरलेला आहे बरं.
काहीला धनाचा दुष्काळ, काहीला मानाचा दुष्काळ, आणि देवाला आहे प्रेमाचा दुष्काळ. हाची दुष्काळ तयाला, आपल्याला ओला किंवा कोरडा. पोहे सुदामदेवाची, फके मारी कोरडीची. सुदामदेवानी भगवंताचे मित्र आहे. पोहे आणले ना, गरिबी आहे, जीर्ण शीर्ण वस्त्रामध्ये उपरण्यात, ज्याला कितीतरी गाठी मारलेल्या आहे, 2-3 घरी ते मागून आणलेले, गरिबी आहे. सुदामदेव ते पोहे घेऊन गेले, कारण रिक्त हस्तम न गच्छेत. राजाकडे, देवाकडे, गुरूंकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही. पोहे घेऊन गेले, आणि भगवंताने जे आदरातिथ्य केलं ते पाहिल्यानंतर सुदामदेव म्हटले, आपले पोहे आणि देव स्वीकार करतील. त्यांनी ते गादीखाली लपवून ठेवले, आणि नेमकं जे आपण लपवून ठेवतो ते याला चांगल्या प्रकारे दिसतं. सुदामदेवाला सांगितलं, काय लपवतोय? वहिनीने माझ्यासाठी काहीतरी पाठवलं असेल, आणि खाण्याच्या बाबतीत तुझा स्वभाव मला चांगला माहिती आहे. बलाचा वापर केला, आणि सुदामदेवाने लपवून ठेवलेले पोहे भगवंताने, तुकोबारा म्हणतात, फके मारी कोरडीची. ते कोरडेच पोहे देवाने खायला सुरुवात केली. तोंडात मावेल इतका मोठा घास भरणं याला फके मारी असं म्हणतात. वास्तविक पोहे जर कोरडे असेल तर पाण्याने भिजवले पाहिजे, मोहरीची जिऱ्याची फोडणी दिली पाहिजे, कोथिंबीर टाकली पाहिजे, बारीक असणारी शेव वरून दिली तर फारच चांगलं, दही असेल तर आणखीन चांगलं. एवढं सगळं करतात बरं, मी ऐकून आहे, पण देवाने तसं नाही केलं. पोहे सुदामदेवाची, फके मारी कोरडीची. का? न म्हणे उच्चिष्टातवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. हे बोरे उष्टे आहे, आणि सुदामदेवाचे मुष्टीभर पोहे थोडे आहे, असं भक्ती पुढे परमात्मा म्हणत नाही. भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. पुढच्या अभंगातून तुकोबार आहे, प्रारब्धाने कसे कसे वाटे केले याचा विचार सांगतात. उपदेश आहे, कुंभ अवगा एक आवा, पाकी एकी गो फेडावा. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. हिरे दगड एक खाणी, कैसे विजातीला पाणी. तुका म्हणे शिरी, एक एकाचे पायरी. मातीपासून कुंभ तयार झाला, आणि ते सगळे कुंभ एकत्र करून, मातीचे मडके आहे, अग्नीच्या भट्टीमध्ये भाजण्याकरता टाकले. म्हणजे कुंभ सगळे मातीचे आहे. ज्या भट्टीमध्ये टाकले तो आवाही एक आहे, पण प्रारब्ध असा आहे, काही मडके स्वयंपाकाला जातात, काही काल्याच्या दहीहंडीत जातात, काही प्रेताच्या समोर जातात, आणि काही मात्र लहान मुलाची विष्ठा काढण्यासाठी जातात. पण का? प्रारब्ध आहे सगळ्यांचं. पाकी म्हणजे स्वयंपाकात काही जातात. खरं असं आहे, मातीच्या मडक्यामध्ये आपण जर डाळ शिजवली, चव काही आगळी वेगळी, त्याच्यामध्ये दूध तापवलं, त्याची चव वेगळी आहे. त्याच दुधाला जर आपण विरजण लावलं, असो पाकी फार बारकाईनं ऐकता तुम्ही असं. हे स्वयंपाकात काही जातात, एकी लहान मुलाची विष्ठा काढण्यासाठी काही जातात. ऐसे भिन्न भिन्न साठे, साठे म्हणजे काय? सांगाडे किंवा रचना केले प्रारब्धाने वाटे. वाटे म्हणजे विभाग. असा प्रारब्धाने विभाग केला आहे. एकाच खाणीतून दगडही निघतो. हिरे दगड एक खाणी, परंतु हिऱ्याला तेज असतं, तसं विजातीला पाणी. पाणी म्हणजे चमकदारपणा. विजाती म्हणजे हिऱ्यापासून वेगळ्या जातीचा असणारा दगड, त्याला हिऱ्याप्रमाणे शोभा कशी काय असणार? म्हणून का बरं? त्याचं प्रारब्ध आहे. दगड इमारतीच्या पायात जातात, आणि हिरे अंगठीमध्ये जाऊन विराजमान होतात. प्रारब्ध आहे. तुका म्हणे शिरी, एक एकाची पायरी. काही दगड देवाच्या मूर्तीमध्ये जातात, तर त्यावर आपण मस्तक ठेवतो, आणि काही मात्र पायरी तयार झाल्यामुळे त्याच्यावर पाय ठेवले जातात. पुढच्या अभंगातून जे कोणी अनुभवा वाचून फक्त बडबड करतात, त्यांच्या बाबतीमध्ये तुकोबारा म्हणतात त्याला महत्त्व नाही. पुढे उपदेश आहे. मांडे पुऱ्या मुखे सांगो जाणे मात, तोंडी लाळ हात चोळी रीती. ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठे विन, रुची निधी अन्न चवी नाही. बोलो जाणे अंगे नाही शूरपण, काय ते वचन जाळावे ते. तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ, ते गे तेचे मुळ लटिक्याचे. एखादा व्यक्ती असा आहे, मांडे पुऱ्या मुखाने या सगळ्यांच्या मात म्हणजे गोष्टी सांगतो, फक्त मुखाने सांगतो बरं, प्रत्यक्ष काही पदार्थ जवळ नाही.
तोंडी लाळ, पण वर्णन केल्यामुळे तोंडात फक्त लाळ आहे, हात मात्र रिकामी चोळत बसतो. तसे काही व्यक्ती शब्दप्रपंच विस्ताराने करतात. आयसियाच्या गोष्टी, अशा लोकांच्या गोष्टी वार्ता फिक्या आहे, म्हणजे कोरड्याच आहे, निरर्थक किंवा बेचव आहे. कसं? मिठे विन अन्न रुचीने दी चवी नाही. ज्याप्रमाणे स्वयंपाक तयार केला, सगळा मसाला वापरला, फक्त मीठ वापरलं नाही, तर लवणा वाचून किंवा मिठा वाचून त्याला रुचकरपणा प्राप्त होत नाही आणि ते अन्न चवही देत नाही. जसं मिठाला महत्त्व आहे तसं अनुभवाला महत्त्व आहे, नुसत्या शब्द प्रपंचाला महत्त्व नाही. बोलो जाणे अंगी नाही शूरपण. एक व्यक्ती शूरपणाच्या गप्पा मारायचा म्हणजे कुठं? आपल्या घरच्या घरीच, घरच्या घरी फक्त गप्पा मारायच्या. पत्नी रागवली, म्हणे काय नुसता शूरपणाच्या गप्पा मारता, काहीतरी पराक्रम करा की. राग आला त्याला आणि जे गेला 20 हात तोडून आणले त्याने. जसे माणसं ऊस असा नाही का ते आणतात मोळी, तसे 20 हात तोडून आणले. धर्मपत्नीला सांगितलं, चल आरती तयार कर, एवढा मोठा पराक्रम गाजवला, माझं औक्षण कर. धर्मपत्नीने आरती पेटून आणली, ओवाळणार तेवढं ते म्हणले, का हो इतके तुम्ही शूर आहात, मग तुम्ही 20 हात तोडून आणले, त्यापेक्षा 10 मुंडकेच तोडून आणायचे ना. तुम्हाला ते अगोदरच कोणीतरी नेले होते. काय महत्व आहे त्याला? बोलो जाणे अंगी नाही शूरपण, म्हणजे प्रेताचे असणारे हात आणले. काय ते वचन जाळावे ते, अशा वचनाला काय किंमत, काय जाळावे ते. तुका म्हणे बहु तोंडे जे वाचाळ, तोंडाने जे फार बडबड करतात ते गीतेचे मूळ लटिक्याचे. महाभारतातला एक श्लोक आहे, जे माणसं जास्त बडबड करतात ना ते काम कमी करतात, आणि जे जास्त काम करतात ते शब्दाने जास्त बोलत नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, ते गीतेचे मूळ लटिक्याचे, तेच त्यांच्या खोटेपणाचं कारण आहे. पुढचा अभंग संतपर प्रकरणातला आहे. जो सत्य अनुभव ज्ञानाचा आला, भक्तीचा आला, प्रेमाचा आला, अंतरातला अनुभव काही जरी केला तरी त्याला लपविता येत नाही, तो कधी ना कधी प्रगट होणारच आहे. तुकोबारा याकरता उदाहरण काय देतात? न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हकारुनी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना, सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणून, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. चंदना वनस्पती मेळ हाकारुनी, परिमळ पुसावा न लगे. सगळ्या वनस्पतीच्या समूहाला आवाज देऊन, हाका मारून, चंदन त्यांना मी तुम्हाला सुगंध देऊ का, किंवा माझ्या अंगातला सुगंध आता प्रगट करू का, असं चंदनाला विचारावं लागत नाही. ज्या चंदनाच्या अंगामध्ये सुगंध परिपूर्ण प्रगट झाला तो आस म्हणतात दरवळल्याशिवाय राहतच नाही. तो बाहेर पसरणार म्हणजे पसरणार. कमळ कळिका झालेपणे, अंगीच्या मकरंदा राखोनेने, दे राया रंका पारणे आमोदाचे, का अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. स्वभावे म्हणजे आपोआप, जे आपल्या आत असतं त्याला आपण कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते आपोआप बाहेर प्रकाशित होत असतं. धरिताही परी आवरेना, त्याला धारण करण्याचा, बळजबरी आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते आवरल्या जात नाही. पेरू जर पिकला ना, त्याचा सुवास दरवाजाही बंद केला आवरत नाही, किंवा चांगल्या प्रकारे फोडणी बसली तर त्याचा सुगंध गल्लीमध्ये आल्याशिवाय राहत नाही. धरिताही परी आवरेना, सूर्य नाही जागे करीत या जना. सूर्य उदयाला आला की तो या लोकांना जाग करत नाही, किंवा आपल्या प्रकाश किरणांना चला तुम्ही सगळ्या लोकांना जाग करा बरं आता, असंही म्हणत नाही. पण त्याच्या प्रकाशाने लोक मात्र आपोआप जागे होतात. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. आकाशामध्ये वर्षाकालीन मेघ आले की ते मेघ मयुराला नाचवता, नाच असं म्हणत नाही. ते आपण म्हणायचं नाच रे मोरा, पण ते काही मेघ म्हणत नाही. पण आल्याबरोबर तो मयूर आनंदाने बरोबर नाचतो ना. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. जे खरं आहे ते लपविता येत नाही. संत महापुरुष हे कायम निर्दुष्ट आहे, निर्दोष आहे, निव्वळ गुणांचीच खाणी आहे, असं तुकोबारे पुढे सांगतात. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग,
दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनांकडे आपण पाहिलं तर अवगुण आपल्याला मिळतच नाही. उलट सज्जन आपल्या सद्गुणातून समोरच्या व्यक्तीचे अवगुण दूर करतात आणि त्याच्याकडे गुणयुक्त नजरेनं पाहतात. याला दैवी संपत्तीमध्ये अपैशुनम नावाची संपत्ती असं म्हणतात. तैसे आपुलेने गुणे पुढीलांचे उणे, फेडून या पाहणे तयाकडे. याकरिता उदाहरण, जसं चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात म्हणजे फांद्या आणि पाय म्हणजे चंदनाचं खोड किंवा खालचा वरचा चंदनाचा सगळा भाग हा सुगंधित चंदनच आहे. ज्याप्रमाणे त्यामध्ये दुर्गंध अजिबात नाही. परिसा नाही हीन कोणी अंग, परिसाच्या ठिकाणी कोणतेही निकृष्ट अंग नाही. कोणत्याही भागाने कोणत्याही लोखंडाला लागला की सुवर्णत्व प्रदान करतो, म्हणून त्याचा अंग हीन नाही. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दिव्याच्या पाठीमागे किंवा पोटामध्ये पुढच्या भागामध्ये किंवा आतमध्ये अंधकार अजिबात नाही. तो संपूर्ण सर्व बाजूने प्रकाशमान आहे. सर्वांगी साखर अवघी गोड, साखर सर्वांगाने अवघी संपूर्ण गोड आहे. जशी साखर संपूर्ण गोड आहे, दिवा संपूर्ण प्रकाशमान आहे, चंदन सर्वांगाने सुगंधित आहे आणि परिसही सर्वांगाने चांगला आहे. तो का म्हणे तैसा सज्जनापासून ज्यांना सत परमात्मा जनसमूहामध्ये अनुभवाला येतो त्यांना म्हणता सज्जन. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि त्यांच्यापासून आपल्याला पाहता आपण शोधून जरी पाहिलं तर अवगुण मिळतच नाही. आणि एखाद्याला मिळालाच तर तो सज्जनाजवळ नसतो, तो आपलाच असतो. चंद्राकडे शुभ्रपणाच आहे, पण एखाद्याला असं वाटलं की चंद्र पिवळा आहे तर पाहणाऱ्याला कावीळ झाला असा त्याचा अर्थ आहे. सज्जनाकडे अवगुण नाहीच. तुकोबाराय पुढच्या अभंगातून साधक जनांना उपदेश करतात. आपण बाबांच्या मुखातून वाक्य ऐकत असतो की परमार्थ हा आत्म्याकरिता नाही, जड देहाकरिता नाही, सगळी परमार्थ साधना ही आपल्या अंतकरणाकरता आहे. म्हणून परमार्थामध्ये बदल होतो तो अंतकरणावर होतो. पाठीमागच्या सत्रामध्ये अभंग गेला आपल्याला, पिकले या सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. परमार्थाचा परिणाम हा मनावर होत असतो आणि म्हणून मनाचं साह्य असेल तर परमार्थ सोपा आहे. तो ज्ञानोबारांचं प्रमाण आहे, तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही. किंवा मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ती निर्विषयम स्मृतम. या श्लोकाचा सगळा हा अनुवाद आहे. साधकाला उपदेश करतात तुकोबाराय, सगळ्याला कारण आपलं मन आहे. जो व्यक्ती मनाने नाराज असतो ना त्याला कोणीच प्रसन्न करू शकत नाही, आणि जो व्यक्ती मनाने प्रसन्न आहे त्याला कोणतीही परिस्थिती नाराज करू शकत नाही. म्हणून परिस्थिती बदलण्यापेक्षा मनस्थिती बदलली पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य, प्रसन्न आपनास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. मन करा रे प्रसन्न. तुकोबाराय तळमळी तुम्ही सांगतात आपलं मन प्रसन्न करा, संतुष्ट, अनुकूल, स्वच्छ किंवा शुद्ध करा. एवढे सगळे या प्रसन्न शब्दाचे अर्थ आहे. ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये सगळ्या नद्या प्रसन्न होतात, त्यांच्यातला गाळ निघून जातो, तसं मनातले विकार निघून गेले. मनप्रसाद सौम्यत्वम. मन प्रसन्न असणं हे मानसतपाचं लक्षण आहे. आणि अखंड प्रसन्न मन असेल तर तिथं संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता, ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. मन प्रसन्न करा, शुद्ध करा. का? सर्व सिद्धी जेवढ्या म्हणून कार्यरूप सिद्धी आहे त्या सगळ्या सिद्धीचं प्राप्तीचं कारणच मन आहे. मोक्ष प्राप्त करायचं असेल तर निर्विषय मन आहे.
बंधनाला कारण विषयासक्त मन आहे, सुखाला कारण गुणातीत मन, समाधानाला कारण सत्वगुणाने संपन्न मन आणि इच्छेला कारण रजोगुणी किंवा तमोगुणी मन. मने प्रतिमा स्थापिली, मनाने देवाची मूर्ती स्थापन केली. म्हणजे उपास्य कोण झालं? मन. मने मन पूजा केली, मनानेच मनाची पूजा केली, उपासक ते झालं. मग उपास्य असणाऱ्या मनाने उपासक मनाची इच्छा पूर्ण केली, मने इच्छा पुरविली. या कारणामुळे मन माऊली सकळांची, सगळ्यांची माऊली जननी मनच आहे. तेच मन जर अध्यात्म मार्गामध्ये प्रेरणा करत असेल तर गुरु आहे. स्वैर न वागता साधू संतांना इच्छित असणाऱ्या मार्गाने चालत असेल तर आज्ञाधारक शिष्य आहे. ते मन आपलंच ऐकत असेल तर दास्य करणारा दास आहे. ते मनच आपणामध्ये प्रसन्न होतं. गतीला कारण किंवा अधोगतीला कारण आपलंच मन आहे. विहित कर्म करत असेल तर सद्गती आहे, निषिद्ध कर्म करत असेल अधोगतीला कारण. म्हणून जे कोणी साधना करतात साधकजन, जे स्वाध्याय करतात वाचक, ज्यांना विशेष प्रकारचं चातुर्य विद्वत आहे पंडित, श्रोते श्रवण करणारे, वक्ते सांगणारे, ऐका मात. मात म्हणजे वार्ता ऐका. नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. मना वाचून लवकरात लवकर प्रगती करणारं दुसरं दैवत नाही. पुढच्या अभंगातून तुकोबाराय आपल्याला उपदेश करता की परमार्थ मार्गामध्ये जवळ असणारा अभिमान कसा घातक आहे. याकरिता उदाहरण, माय बापे जरी सर्पिन की बोका, त्यांचे संगे सुखा न पवे बाळ. चंदनाचा शूळ सोनियाची बेडी, सुखनेदी फोडी प्राणनाशी. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. परमार्थाला प्रतिबंधक आईवडील जर असेल तर त्या संबंधाने असा विचार करता येतो. पण परमार्थाला पोषक असेल तर मग धन्य माता पिता तयाच या. पण व्यवहारामध्ये काही आईवडील असे आहेत, त्यामध्ये सर्पिन ही माय आहे आणि बोका बापाच्या ठिकाणी आहे. ते आपल्याच पिलांचं भक्षण करतात. सर्पिन किंवा ती नागिन पिलांना, बाळांना किंवा अंड्याला जन्म देते रांगेत, आणि ज्या रांगेनं जन्म दिला त्याच रांगेत पुन्हा भक्षण करत मागं येते. एखादं बाळ चुकलं की मग त्याच्यापासून नाग तयार होतो, आणि जर सगळेच हुकले तर मग आपल्याला जागा कमी पडेल इथं, एवढी गर्दी होते. म्हणून काही ते बालकाचं शोषण करणारी ती सर्पिन आहे. आणि बोकासुद्धा त्या मांजरीच्या पिलांना खाऊन टाकतो. असा जर असेल, त्यांच्या संगी सुखा न पवे बाळ, त्यांच्या संगतीनं बाळ सुखाला प्राप्त होणार नाही. उदाहरण कशाकरिता आहे? तिसऱ्या चरणात सांगतात. चंदनाचा शूळ सोनियाची बेडी, सुखनेदी फोडी प्राणनाशी. अनुकुचीदार चंदना, सुगंधित चंदनाचा शूळ तयार केला किंवा पायामध्ये सोनियाची बेडी बांधली. सोन्याची बेडी सुखनेदी, ती सुख प्रदान करत नाही, सोन्याची बेडी बंधन टाकते. आणि चंदनाचा शूळ असेल तर प्राणनाशी, तो प्राणाला नष्ट करतो. त्याप्रमाणे आपल्या जवळचा असणारा, अतिशय जवळचा असणारा जीवलग आप्त आपला अभिमान आहे, पण तो अभिमान जर असेल तर नरकात घालतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. ज्ञानाचा अहंकार जर होईल, त्याला ताठा म्हणजे मगरुरी म्हणतात, तो जर असेल तो तो नरकात घालण्याकरता कारण ठरतो. देहाचा अभिमानही घातक आहे, आणि देह अभिमान घालवण्याकरता असणारा अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाचा अभिमानसुद्धा घातकच आहे. दोन्हीसुद्धा गेले पाहिजे. पुढच्याही अभंगातून तुकोबाराय म्हणतात, उपदेश करतात, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा, पंडित हे ज्ञानी करीतील कथा, न मिळती अर्था निजसुखा. तुका म्हणे जैसी लाचासाठी ग्वाही, देतील हे ठावी नाही वस्तू. शिकल्या बोलाचे, एखाद्या विद्वान व्यक्तीकडे आपण काही शब्द शिकलो आणि त्या शिकलेल्या शब्दांचेच वाद म्हणजे अनुवाद सांगतील. अनुभव नाही आला, फक्त जे शब्द आपण ऐकले ते शब्द फक्त मुखातून सांगायचे. बाबा एक उदाहरण सांगत असतात का बाजारामध्ये 3 बाहुल्या विकायला ठेवल्या, पण किंमत भिन्न भिन्न आहे. एकाची 5, एकाची 50, एकाची 500 रुपयाची किंमत. आणि एवढा भाव काय, आकाराला तर सारख्याच आहे,
मग एका बाहुलीच्या कानामध्ये तार घातली, तर या कानातून दुसऱ्या कानातूनच बाहेर पडले. 5 रुपये किंमत फक्त. दुसऱ्या बाहुलीच्या कानामध्ये तार ते मुखातून बाहेर आले, 50 रुपये किंमत. आणि एक मात्र असे आहे की या कानातून तार गेल्याबरोबर ते उदरापर्यंत गेली, अंतकरणापर्यंत तो अनुभव आला, 500 रुपये किंमत. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शब्द शिकले आणि त्याचा अनुवाद करून सांगायचा, पण जे आपण ऐकलो शिकलो त्याचा अनुभव नाही कोणा. आणि भेद शब्दाचा अर्थ आहे देहावरून आत्मा हा वेगळा आहे, अलिप्त स्वरूपाचा आहे, असा भेदाचा अनुभव त्याला आलेला नाही. इथे भेद कोणता घ्यायचा? देहापेक्षा आत्मा वेगळा आहे असा भेद घ्यायचा. आत्मा आत्मयाच्या ठाई देखीचे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आना हाती, असा असणारा देहाहून वेगळा जो आत्मा, त्या भेदाचा अनुभव कुणाही नाही. पंडित हे ज्ञानी करतील कथा, ब्रह्मनिरूपणाची हे पंडित ज्ञानी कथा चांगल्या प्रकारे करतील, परंतु न मिळती अर्था. ज्याचं आपण प्रतिपादन केलं आहे असं आत्मज्ञानाचा जो आत्मानुभव आहे किंवा आत्मानुभवाचा अर्थ म्हणजे विषय, शास्त्राचं तात्पर्य, सिद्धांत, ते मात्र त्यांना न मिळाल्यामुळे ज्ञानोबाऱ्यांची एक ओवी आहे, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, पुढे दर्शनी समाधान आथी जैसे. न मिळती अर्था म्हणजे आत्मदर्शन नाही, आणि आत्मदर्शन नसल्यामुळे निज सुखा, आत्मसुखाचा आनंदही अनुभवाला मिळतच नाही. तुका म्हणे जैसे लाचा साठी ग्वाही. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती स्वार्थ साधण्यासाठी अनितीने गुप्तपणाने दिलेल्या धनासाठी, त्याला लाच म्हणतात ना, ते गुप्तपणाने दिलं जातं, म्हणजे बहुतेक टेबलाखालून, अशी लाच घेण्यासाठी जे ग्वाही देतात तर त्याला सत्य असणारी परिस्थिती ठावी नाही. हे झालं उदाहरण. त्याप्रमाणे एखादा व्यक्ती शब्द प्रपंचाने बोलत असेल तर त्याला परमात्मा वस्तूसुद्धा ठावी नाही. त्याचं बोलणं म्हणजे लाच घेण्यासाठी ग्वाही द्यावी तशा प्रकारचं ते बोलणं आहे. पुढे संतपर प्रकरणातला अनुभव असून या अभंगातून भक्ताचा असणारा महिमान तुकोबाराय प्रतिपादन करतात. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही, भरोनियांतर बाही, सत्वर्जतम बाधा, नवे हरिभक्तांशी कदा, देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. कर्माचे प्रकार 3 आहे. ज्या कर्माच्या फलभोगाला प्रारंभ झाला नाही, अनंत मनुष्य जन्मामध्ये मनुष्य बुद्धीनं जे कर्म केलं तो जो साठा आहे त्याला संचित कर्म म्हणतात. त्या कर्मातून जो भाग आपण वापरासाठी काढला, ज्या कर्मामुळे आपल्याला देह, आयुष्य, देहाचं आयुष्य असेपर्यंत सुखदुःखाचे भोग मिळतात, त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आणि वर्तमान काळामध्ये आपण अहंकाराने जे कर्म करतो त्याला क्रियमान कर्म असं म्हणतात. कर्म जड आहे, पण त्या कर्मावर ज्याने ममत्व घेतलं त्याला ते कर्म लागतं. भक्ताला मात्र कोणतंही कर्म लागत नाही. का लागत नाही? त्याचं कारण कर्म आहे व्यावहारिक सत्तेत आणि भक्त आहे पारमार्थिक सत्तेमध्ये. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत असतो. स्वप्नात तहान लागली, जागृतीतल्या पाण्याचा उपयोग नाही, किंवा स्वप्नामध्ये आपल्याला धनाचा ठेवा सापडला तर जागृतीमध्ये आपण तो काही बँकेत भरत नाही, कारण स्वप्नातली सत्ता आहे प्रातिभासिक, जागृतीची सत्ता आहे व्यावहारिक. तसं कर्म प्रारब्ध संचित क्रियामान असेल तर ते शास्त्रानुसार व्यावहारिक आहे आणि भक्त देवापेक्षा वेगळा नाही, त्यामुळे ते कर्म त्याला स्पर्शसुद्धा करत नाही. प्रारब्ध क्रियमान कर्मच आहे. भक्ताला संचित नाही जाण. किंवा बाबा एक उदाहरण सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य आहे, परमात्मा तत्वाला जाणल्यानंतर भिद्यते हृदय ग्रंथीश, छिद्यंते सर्व संशयाः, क्षीयंते चास्य कर्माणि, बहुवचन आले ना, तस्मिन दृष्टे परावरे. एका व्यक्तीला 3 बायका, तो मृत झाला, 2 विधवा आणि 1 सधवा राहिली, असं घडतं का? नाही होत. तसं परमात्म स्वरूपाचं ज्ञान झालं की सगळ्या कर्माचा संबंध सुटून जातो.
म्हणून या भक्ताला इथे अर्थ करत असताना अर्थात आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे भक्त न घेता प्रारब्ध क्रियमान ज्ञानी भक्ता संचित नाही जाण. ज्ञानी भक्ताला कोणतेही कर्म लागत नाही. का बरं? अवघा देवची झाला पाही. त्याचं प्रारब्ध क्रियमान संचित हे सर्वच्या सर्व देवच झालेलं आहे. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. आता कर्मसुद्धा स्वतःच्या स्वरूपा वाचून वेगळं राहिलंच नाही तर मग ती कर्म काय बाधा करणार आहे? जर अग्नीने अग्नी पोळला, पाण्याने पाणी ओलं झालं तर मग स्वरूपभूत असणारं कर्म आपल्याला बाधा निर्माण करू शकतं, पण तसं घडणं शक्य नाही. अवघा देवची झाला पाही भरवून या अंतरबाही. भक्ताच्या आतमध्ये असणारा आत्मा तोही परमात्माचा आहे. आणि जेव्हा तो बाह्य जगताकडे पाहतो तेव्हा जगताचा अधिष्ठान असणारं ब्रह्मसुद्धा त्याचाच आत्मा आहे. भरवून या अंतरबाहीमध्ये ओतप्रोत चिंतन आपल्याला घेता येतं. म्हणजे मी ब्रह्म हे अंतरात भरलं आहे आणि ब्रह्मच मी हे बाहेरून भरलेलं आहे. भरवून या अंतरबाही ओतप्रोत चिंतनाने सत्व रजतम बाधा नव्हे हरिभक्तांशी कदा. सत्वगुणाची, रजोगुणाची आणि तमोगुणाची बाधा म्हणजे दोष हरिभक्तांना कोणत्याही काळामध्ये होतच नाही. देवभक्त पण हे फक्त उपाधिकृत दिसण्यापुरता आहे आणि उपाधिकृत जो असतो तो भेद कल्पित भेद, काही खरा भेद नसतोच. म्हणून देवभक्त पण हे जरी असेल स्वरूपाने पाहिलं तर तुका म्हणे नाही भिन्न. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचून आतोवट वस्तू विचारे मी तेची ते. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. स्वतःची तुकोबाराय निरपेक्ष स्वरूपस्थिती पुढच्या अभंगातून सांगतात. शास्त्रांचे जे सार, वेदांची जो मूर्ती तो आम्हा सांगाती प्राणसखा. मनवनी नाही अनेकाचा पांग सर्व झाले सांग नामे एका. सगुण निर्गुण जयाचे अंगी तोचे आम्हा संगी क्रीडा करी. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले नहो. शास्त्रांचे जे सार, सार म्हणजे तात्पर्य, गाभा. सगळं शास्त्र, काही शास्त्र परंपरेनं, काही साक्षात परमात्म्याला विषय करतात. वेदांत शास्त्र साक्षात विषय करतं अज्ञान निवृत्तीच्या द्वारे, आणि बाकीचे असणारं कर्मशास्त्र वगैरे हे त्या ज्ञानाचं प्रतिबंधक असणारे मलविक्षेपाला घालवतात. पण सगळ्या शास्त्रांचं तात्पर्य एक परमात्माच आहे. जेथ एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञान जेथ मिळवा आली. जे पवित्र म्हणजे शास्त्रांचे जे सार आहे, वेदांची मूर्ती, मूर्ती म्हणजे स्वरूप. वेद शब्दाचा ज्ञान असा एक अर्थ आहे. जसं धर्म आणि ब्रह्म प्रतिपादक अपौरुषेय वाक्याला वेद म्हणतात, तसं वेदाचा ज्ञान असा एक अर्थ आहे. ज्ञान असा अर्थ घेतला तर ज्ञानाची जो मूर्ती आहे, स्वरूपभूत ज्ञान परमात्मा चैतन्य घन आहे, सगुण होऊन तो आम्हा सांगाती प्राणसखा. सोबती आहे, प्राणसखा आहे. या कारणामुळे मनवणे नाही अनेकाचा पांग. कोणाची पराधीनता आम्ही स्वीकारत नाही. सर्व झाले सांग नामे एका. अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. एका अमृताचं सेवन केलं षडरसाची चव मिळते. समुद्राचं स्नान केलं सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. तसं एक नामस्मरण केलं की सगळ्या प्रकारची साधना परिपूर्ण होऊन जाते. सगुण गुणयुक्त असणारा परमात्मा, निर्गुण गुणानिरहित असणारं परमात्मा तत्व, जयाची अंगे हे ज्या परमात्म्याचं रूप आहे, म्हणजे एकच परमात्मा सगुण निर्गुण रूपाने नटलेला आहे, तोच आम्हा संगे भक्तीची क्रीडा करतो आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. अशी क्रीडा तो करतो आहे, भक्तीचा व्यवहार करतो आहे. आणि या रीतीनं पाहिलं तर देवामध्ये आमच्यामध्ये कोणताही भेद नाही. म्हणून ज्या देवापासून ब्रह्मदेव निर्माण झाला तो देव म्हणजे मीच आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. विधी म्हणजे शास्त्राचेही जनिते आम्हीच आहो. आणि विधी शब्दाचा ब्रह्मदेव याची नाभी कमळी जन्म चतुरानाना. कारण तुका विष्णू नाही तुझा, त्यामुळे विधीचे जनिते सुद्धा आम्हीच आहो. स्वयंभू आहोत, आम्हाला कोणी निर्माण केलेलं नाही. स्वयंभू स्वयंप्रकाश आहोत. आई ते म्हणजे स्वतःसिद्ध आहो.
केले न हो, आम्हाला कोणी निर्माण केलं नाही, म्हणजे आम्ही कार्य नाही. जे कार्य ना कारण जया दुजे नायक पण आपण या जे जाण आपणची. पुढच्या अभंगातून तुकोबारा अत्यंत तळमळीतून एखादा परमार्थाच्या बाबतीमध्ये प्रमादी पुरुष आहे त्याला उपदेश करतात. कोणी तुझा सांग केला अंगीकार, निश्चिंतिता थोर मानी येली. तुकोबारा त्याला म्हणतात, सांग बरं कोणी तुझा अंगीकार केला आहे किंवा या जीवनामध्ये तू अत्यंत निष्काळजीनं राहतो आहे. ज्ञानोबाराने कौतुक वाटतं बरं. ज्ञानोबारा म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, या लोकाच्या अनित्यतेचा जर विचार केला तर ब्रह्मदेवापर्यंत सगळे अनित्य आहे. ऐसी लोकीचे जे नांदणूक, ते तर जन्मले आधी जे लोक, तयाची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. बेपर्वा आहे की ते निश्चिंत आहे, त्यांचं कौतुक वाटत आहे. म्हणून निश्चिंतिता थोर मानी येली. सांग बरं तुझा अंगीकार कोणी केला आहे, कोणी ऐसा तुझा उपदेश केला. नको या विठ्ठला शरण जाऊ, असा कोणी कोणा उपदेश केला आहे की काय, की या विठ्ठलाला तू कधी शरण जाऊ नको. तळमळीतून तुला तुकोबारा त्याला विचारतात. म्हणे जर तू देवाला शरण नाही गेला, परमार्थ मार्गामध्ये अत्यंत निष्काळजी राहिला, तर एका काळामध्ये रडावं लागेल. केव्हा? जेव्हा तुझ्यावर अशी वेळ येईल, कळो येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाची वेळी राहाती निराळी रांडा पोरे सकळ, तेव्हा तुझं कोण घालील पाठीशी. ज्यांचा ज्यांचा आपण अंगीकार केला ते समोर येतील का? ते तुला पाठीशी घालतील नाही. तेव्हा तुझं कोण घालील पाठीशी. ते गजेंद्र स्नानाला आले ना, सगळा परिवार घेऊन आले, नकराने पकडलं पायाला, 1000 वर्षापर्यंत युद्ध चाललं, त्यांची साखळी तयार झाली होती एकमेकाला खेचायचं. पण शेवटी बाकीचे लोक म्हणले जाऊ द्या म्हणे, आता गजेंद्राचं काय पिकलं पान आहे, म्हाताराच झालेला आहे, कधी ना कधी जाणारच आहे, कशाला आपला वेळ वाया घालवायचा. तेव्हा तुझं कोण घालील पाठीशी, त्या काळामध्ये तुला कोण आश्रय देणार आहे. घाशील भूमीशी वदन यम, यम धर्म, त्या काळामध्ये तुझं तोंड या भूमीला घाशील. याचा अर्थ केल्या कर्माचा हिशोब घेईल. कार्य नागवशी, आयुष्य खातो काळ, दिवसेंदिवस बळक्षीण भेते. तुकोबारा म्हणता, अरे आपला हा काळ आयुष्य खातो आहे आणि या बाबतीमध्ये स्वतःला कार्य नागवशी, स्वतःची हानी दुर्दशा का बरं तू करून घेतो आहे. दिवसेंदिवस बळक्षीण होते आहे, साधनेला बळ राहत नाही. शक्नोती हे वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात, तेव्हा खऱ्या अर्थाने बळ किंवा संघर्ष तारुण्यात महत्त्वाचा आहे. नंतर बळ क्षीण झाल्यानंतर परमार्थ करता येत नाही. तुका म्हणे अशी सांगा कोणीतरी, विसरला हरी माय बाप. हा हरी असणारा मायबाप त्याला हा विसरला. जो विसरला, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. अभ्यासाने सगळं काही शक्य होतं. तुकोबारा पुढे काही उदाहरण देऊन सांगतात. साधोनी बचनाग खाती तोळा तोळा, आणि काते डोळा न पाहावे. बचनाग एक विषारी वनस्पती आहे आणि त्याचं मूळ ते खाण्यासाठी गोड लागतं म्हणतात. आपण काही खाल्लं नाही, ते आपल्याला अनुभव नाही आहे. जो खाईल तो अनुभव सांगायला शिल्लक राहणार नाही. पण काही जण मात्र असे आहे साधोनी. साधोनी म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास करून तर ते विष पचविता येतं. कसं पचविता येतं? तर ते सुईच्या टोकार मावेल असं पहिल्या दिवशी घ्यायचं असतं. तेवढं पचलं की मग त्याची मात्रा वाढवत जायचं, मग विषकी आहारी पडे. मग अभ्यास झाला की त्याला ते पचतं. जुन्या काळात हे प्रयोग लोक करायचे. आता विष घेण्याची आपल्याला गरज नाही, कारण आपण जे धान्य खातो, आपण पिशवीतलं जे काही दूध प्राशन करतो, याच्यामध्ये विष आहे. त्या बाबतीत आपण भगवान शंकराला सुद्धा मागं टाकलंय. साधूने बचन आग खाती तोळा तोळा. अगदी तोळा तोळा असणारं हे विष काही लोक अभ्यास करून खातात, त्यांना ते पचतं. आणि का ते डोळा न पाहावे, दुसऱ्या लोकांना मात्र हे डोळ्याने पाहता सुद्धा येणार नाही, शक्य नाही होणार. साधूनी म्हणजे साध्य करून. भुजंग धरितीला हाती, अत्यंत विषारी मोठा नाग. काही लोक त्याला हाताने धरतात बघा, सहज धर. हे सर्पमित्र असतात ना, सहज सापाला पकडतात, काही वाटत नाही त्यांना. पण आपल्यासारख्याला जरी आपण दररोज रज्जू सर्प सांगतो
तरी सुद्धा आणि के कापते देखून या, पण मात्र ते पाहिल्याबरोबर थरथर कापतं मनुष्य. ते काही लोक सर्प पकडून आणतात ना भरणीमध्ये, भरणीतला जरी पाहिला तरी आपल्याला भीती वाटते. आणि के कापती देखून या, यातून काय सांगायचं, विष पचतं, अभ्यास करावा लागतो. आणि विषारी सर्प हातामध्ये धरता येतो अभ्यास केल्यानंतर. असाध्य ते साधे करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट असेल पण सायास करिता परिश्रम केले, अभ्यास केला तर ती प्राप्त होते किंवा साधते. याला कारण वारंवार ती गोष्ट करत राहणं, त्याला म्हणतात अभ्यास. अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्य गामिना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन. अभ्यासाने ते शक्य होतं. पुढच्या अभंगातून तुकोबार आहे, उपदेश करतात दांभिक दोषयुक्त असणाऱ्या पुरुषाला. काय सांगतात ते, आमुची गोसावी अयाचित वृत्ती, करवी शिष्या हाती उपदेश. ते स्वतः तोंडाने काही सांगत नाही, शिष्याला सांगायला भाग पाडतात. म्हणजे जा समाजामध्ये जा आणि आपलं मी तुझ्याकडे कार्ड देतो, फक्त एवढं सांग. करवी शिष्या हाती उपदेश. शिष्याच्या हाताने, स्वतः नाही, स्वतःच्या मुखाने नाही, शिष्या हाती उपदेश करवी. आमचे जे गुरु आहे ना, हो आमुची गोसावी, आमचे गोसावी गुरु जे अयाचित वृत्ती, ते इथे काही याचना वगैरे करत नाही. याचना न करता कोणी दे आलं, आया की चित, अयाचित वृत्ती, न मागता मिळेल तेवढ्यावर निर्वाह करतात. ही त्यांची वृत्ती आहे, अशी अयाचित वृत्ती आहे. स्वतः नाही सांगत, हम छुते नाही, आम्ही हात नाही लावत, तुम्हाला खिशात टाकायचं तर टाका. करवी ते शिष्य हाती उपदेश. आशांच्या संगतीमध्ये लागल्यानंतर काय उद्धार होणार आहे. दगडाची नाव आधीतचे जड, ते काय दगड तारू जाणे. दगडाचीच नाव आहे, अगोदरच ती जड आहे, स्वतः वजनाने वजनदार आहे. दुसऱ्या दगडाला ती तारू शकते का. जो स्वतःच तरला नाही तर दुसऱ्याला काय तारणार आहे. भक्ती सूत्रामध्ये म्हटलंय बघा, सतरती सतरती स लोकांस तारयती. जो स्वतः तरून गेला तो दुसऱ्याला तारू शकतो, जो स्वतःच बुडालेला आहे तो दुसऱ्याला तारू शकत नाही. अशा लोकांनी परमार्थामध्ये येऊन तुका म्हणे वेश विटंबिला, त्यांनी सोंग संपादनी करीती परी. परी म्हणजे प्रकार, सोंग संपादनी बतावनी किंवा चांगल्या प्रकारचं बोलणं, असा साधूचा वेश त्यांनी विटंबिला, कलंकित केला आहे. ते एक प्रकारची विषवल्लीच आहे. पुढचा अभंग हा अद्वैत प्रकरणातला आहे. या अभंगातून तुकोबार असं म्हणतात, खऱ्या परमार्थ स्थितीचा जर विचार केला तर या भूमिकेमध्ये संपूर्ण मायामूलक भाव कसा आहे, किंवा या मायामूलक असणाऱ्या अज्ञान किंवा अज्ञानकार्य जगताला निवृत्त काय करायचं, निवर्त्यतव नाही महानिवर्तवी काही, जशी या अमृतानुभवातली ओवी आहे त्या पद्धतीने या अभंगातले दृष्टांत आहे. परमार्थ खरं सोपा आहे. का सोपा आहे, कारण याच्यामध्ये जे कायमचं नित्य निवृत्त आहे ते निवृत्त करायचं. का सोपा आहे, जे कायम प्राप्त आहे त्याची प्राप्ती करायची. व्यवहारात असं नाही, जे भ्रमात्मक आहे ते मिळवायचं आहे. म्हणजे व्यवहारातलं आयुष्य सगळं निघून जातं आणि काय मिळतं, आयुष्याच्या शेवटी जर हिशोब केला तर काही नाही, फक्त 2-4 वाक्य सांगता येतील, बाकी काही सांगता येणार नाही. म्हणून परमार्थ फार सोपा आहे. मृगजळा काय करावा उतार, पावावया पार पैल थडी. मृगजळाचा पूर आहे. एखाद्या नदीतून तरून जायचं असेल तर तिला पलीकडच्या तीराला जाणं किंवा येण्यासाठी असे वाट असते, पाण्यातली वाट, त्याला उतार असं म्हणतात. तर खऱ्या पाण्यामध्ये हे चालेल, पण मृगजळाची नदी आहे, त्यासाठी काय उतार करावा, उतरून जाण्यासाठी वाट काय करायची, मृगजळ रूपाने कळालं की हे त्याच्यातून तरून जाणं आहे. पावावया पार पैलथडी. मृगजळाच्या पैलथडीला जाण्यासाठी काही कष्ट करावे लागत नाही, फक्त मिथ्या वस्तू मिथ्या रूपाने कळाली की तिच्यातून तरून जाणं आहे. खापराचे होणं खिळती लेकुरे, काय त्या व्यवहारे लाभहानी. यत्र यत अध्यस्तम तत्कृतेन गुणेन वा दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते. जी काही अध्यस्त वस्तू असते त्या अध्यस्त वस्तूमुळे, तिच्या गुणा किंवा दोषामुळे
अधिष्ठान तत्वाची पारमार्थिक रूपाने कोणत्याही प्रकारची लाभहानी होत नाही. लहान मुलं खापराचं असणारं एक होन सोन्याचं नाणं तयार करतात आणि तेच नाणं घेऊन तो जर दुकानात गेला तर काय त्या व्यवहारी लाभहानी? त्या व्यवहाराने काही लाभहानी होणार आहे का? नाही होणार. किंवा त्यांनी जो व्यवहार केला खेळण्यातला त्यातून काय लाभहानी नुकसान होणार आहे? काही होणार नाही, कारण ते खोटा व्यवहार आहे. मंगळदायके करीती कुमारी काय त्यांची खरी सोयरीक. मंगळदायके, ज्याला आपण शुभमंगल म्हणतो ना, शुभमंगल, तसा मंगलदायक असणारा व्यवहार कुमारी लहान लहान मुलं किंवा मुली मंगलदायक अभिनयातला विवाह करतात. काय त्यांची खरी सोयरीक, तर ती त्यांची खरी सोयरीक आहे का किंवा नातेसंबंध आहे? अजिबात नाही. स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव. स्वप्नामध्ये एखाद्याला सुख दुःख प्राप्त झालं आणि जाग झाला, जागृतीमध्ये त्याला खरेपणा आहे का? साच भाव म्हणजे खरं अस्तित्व अजिबात नाही. यातून सांगायचं काय आहे? तुकोबाराय म्हणतात, प्रपंचातला व्यवहार जसा खोटा आहे तसा परमार्थातला व्यवहारसुद्धा खोटाच आहे. पण हा खोटा व्यवहार प्रपंचाच्या खोट्या व्यवहाराला घालवितो, निरपेक्ष असणाऱ्या केवळ तत्वाला प्राप्त करून देतो. बाबा एक वाक्य सांगत असं स्वामी महाराजांचं. आता ते वाक्य तेवढं तीक्ष्ण आपल्याला नाही सांगता येणार. आम्ही जर परमार्थ करणाऱ्याला सुद्धा अडाणी म्हणतो तर व्यवहार करणाऱ्याला आम्ही काय म्हणू ते मला म्हणता येणार नाही. पण सारी झाली मेली लटिके वचन, बद्ध मुक्त शिन तुका म्हणे. ते सोंगटीचे खेळ खेळतात ना, ते प्यादे खेळतात बघा. ते बरेच घर असतात, काही काही लोक एवढे आळशी असतात तर ते दुसऱ्याची प्यादी नाही मारत, आपल्या सोंगट्या मारत बसतात, इतकी आळशी. मग आता ती प्यादी सोंगटी मेली, दुसऱ्या घरात चालता चालता शेवटच्या घरापर्यंत गेली तर मग काय म्हणतात, अरे ही जिवंत झाली. म्हणजे सारी जिवंत झाली. सारी म्हणजे सोंगटी. सोंगटी पलीकडच्या घरात गेली की जिवंत झाली आणि मध्यंतरी मेली. लटिके वचन हे खोटं आहे. तसं बद्ध आणि मुक्तता, शीन हा व्यर्थ श्रम आहे. कारण बद्धता आणि मुक्तता गुणावर अवलंबून आहे आणि गुणाला कारण माया आहे. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वात न मे मोक्षो न बंधनम, असा यथार्थ परमार्थातला विचार तुकोबाराने या अभंगातून प्रतिपादन केलेला आहे. आंधळे अशी जन अवघेचे आंधळे, आपण अशी डोळे दृष्टी नाही. उपदेश प्रकरणातला अभंग आहे. जो स्वतः दोषी आहे त्याला सगळे दोषी दिसतात. आंधळा व्यक्ती आहे त्याला सगळे लोक आंधळे दिसतात. आपण अशी डोळे दृष्टी नाही, स्वतःला दृष्टी नाही, ज्ञान नाही, त्यामुळे त्याला असं वाटतं सगळे लोक आंधळेच आहे. किंवा एखादा व्यक्ती रोगी आहे तर त्या रोगी पुरुषाला गोड पदार्थ कडू लागतो. रोग्या विषतुल्ये लागे हे मिष्टान्न. आपण त्याला म्हटलं व दिवाळी आहे, आता काय अष्टादशा होईपर्यंत दररोजच दिवाळी आहे. पण एखाद्याला रोग झाला, ताप आला, जिभेला चव राहिली नाही तर मिष्टान्न जरी दिलं तर त्याला ते कडू किंवा विषतुल्य वाटतं. रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान का? तोंडाशी कारण चवी नाही. तोंडाशी विषतुल्य लागे कारण चवी नाही. ताप आल्यामुळे, रोगाचा प्रभाव जास्त प्रमाणात झाल्यामुळे ते तोंडाला चव राहत नाही. याचं कारण तोंडाला चव नाही तर पदार्थाला नाव ठेवतो. स्वतः आंधळा आहे, जगाला आंधळा म्हणतो. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन सर्व खोटे. जो स्वतः निर्मळ नाही त्याला संपूर्ण त्रिभुवन खोटं, वाईट किंवा अपवित्र आहे. व्यवहारामध्ये आपण कायम ते ऐकत असतो ना, दुर्योधनाला असं म्हटलं की सज्जन व्यक्ती शोधून आण. तो म्हणला सज्जन एकही नाही. शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन सर्व खोटे. त्याला सगळं हे खोटं वाटतं आहे. पुढच्या अभंगातून तुकोबाराय देवाला करुणा बघता, देवा आमच्याकडून परमार्थ साधना होत असताना त्याच्यामध्ये दंभाचा प्रवेश होऊ नये, ते खरी साधना घडावी. बोलविषयी तैसे आणि अनुभवा, नाही तरी देवा विटंबना. मिठे विन काय करावे मिष्टान्न, शव जिवे विन शृंगारी रे. संपादने विन विटंबिले सोंग,
गुणे विन चांग रूपहीन कन्यापुत्रे विन मंगळदायके वेचिले हे फिके द्रव्य तरी तुका म्हणे तैसे होती मजपरी न देखे अंतरी प्रेम भाव. बोलविषयी तुकोबारा म्हणतात, परमात्मन मी स्वतः बोलत नाही, आपणच माझ्या मुखा वाटे हे सगळ्या प्रकारचे वचन बोलून घेत आहात. म्हणून जशा प्रकारे आपण मला बोलविता तैसे अनुभवा आणि हे क्रियापद आहे, तसं आपण माझ्या अनुभवाला आणा, म्हणजे अनुभवात ते आलं पाहिजे. आणि जर असं नाही झालं देवा तर नाही तरी देवा विटंबना. मग व्यर्थ माझा उपवास आहे. मजते हासतील संत जिही देखील ती मूर्तिमंत मनोनी उद्वेगले चित्त आहाच भक्त ऐसा दिशे ध्यानिम्या वर्णावे ते कैसे. हे तुकोबाराचं नाटातलं प्रमाण आहे. नाहीतर देवा माझी फजिती आहे किंवा माझा संत जनामध्ये उपहास होईल. जसं आपण माझ्याकडून बोलवून घेता, मी बोलत नाही, बोलविषयी आपण बोलवून घेता आहात, अनुभव आला पाहिजे. कसा उदाहरण देतात, मिठे विन काय करावे मिष्टान्न शव जिवे विन शृंगारिले. एखादं चांगलं पक्वान्न मिष्टान्न आहे. इथे मिष्टान्न म्हणजे गोड अन्न असा अर्थ न घेता, कारण पुढे मीठ आलेलं आहे. गोड पदार्थात काही मीठ टाकायचं नसतं, तर मग रुचिकर अन्न जे आहे, जे खाण्याकरता भूक लागलं की सगळंच गोड लागतं, असं एखादं चांगलं मिष्टान्न आहे त्याच्यात मीठ नसेल तर जशी त्याला महती नाही. किंवा एखादं समोर शरीर पडलेलं आहे, शव आहे, आणि त्याचा शृंगार केला पण त्यात जीवच नाही. अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिले आहे लेणे, परी एक लेणे प्राणे सांडिले जेवी. ज्याप्रमाणे त्याच्यात प्राण नसेल, म्हणजे अंग गोर गोमटा आहे, तरुण आहे, सर्व अवयवावर उचित अलंकार परिधान केले, 3 गुणाने संपन्न आहे बरं शरीर. गोरगोमट, तरुण, अलंकाराने संपन्न, 3 गुणाने संपन्न, फक्त प्राण नाही. मग त्याला 4 जण उचलतात. जसं त्याला महत्त्व नाही. शव जिवे विन शृंगारिले, तसं देवा विटंबना होईल, अनुभव आला पाहिजे. संपादनी विन विटंबिले सोंग गुणे विन चांग रूपहीन. संपादनी जसा सोंग किंवा अभिनय, जशी योग्य भूमिका पार पाडायला पाहिजे तशी जर नाही करता आली तर मग संपादनी विन सोंग विटंबिले, त्याला ती भूमिका वठवता नाही आली तर मग त्या भूमिकेला त्याने योग्य प्रकारचा न्याय दिला नाही असा त्याचा अर्थ होतो. गुणे विन चांग रूपहीन, गुणच नाही आणि सौंदर्य संपन्न रूप आहे तर ते निकृष्ट आहे किंवा हीन आहे. कन्यापुत्रे विन मंगळदायके, अशी पण 13व्या अध्यायामध्ये ओवी आहे. ओहरे विन वाधावने, तो विटंबुगा. म्हणजे मंगल कार्यालयामध्ये चांगल्या प्रकारे मंगलवाद्य वाजवलेली आहे, सगळे लोक जमा झाले, अक्षताही वाटलेल्या आहे, पलीकडच्या सभागृहामध्ये भोजनही तयार आहे, फक्त 2 जण गैरहजर आहे. कन्यापुत्रे विन मंगळदायके वेचिले हे फिके द्रव्य तरी. वधू आणि वरा वाचून जसा विवाह कार्य काही उपयोगाचं नाही, वेचिले हे फिके द्रव्य तरी, त्यांच्यासाठी खर्च केलेलं द्रव्य हे फिके आहे, म्हणजे व्यर्थ खर्च केलं, निरर्थक आहे. तुका म्हणे तैसी होते मज परी न देखे अंतरी प्रेमभाव. देवा तुझ्याविषयी माझ्या अंतरामध्ये प्रेमभाव प्रगट झाला आहे असं मी पाहत नाही, म्हणून वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे माझाही प्रकार होतो आहे असं मला वाटतंय. अंतरात जर प्रेम प्रगट झालं तर त्या प्रेमाचे काही लक्षणं भक्तिसूत्रामध्ये सांगितलं आहे. यत प्राप्य न कांक्षती न वांछती न शोचते न रमते न द्वेष्टी नोत्साही भवती. किंवा यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. असे भक्तिसूत्रामध्ये काही सूत्र प्रतिपादन केले आहे. अंतरात प्रेम आलं की तत्प्राप्य तदेवावलोकयती तदेव शृणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती. अंतरात प्रेम प्रगट झालं की मग तो व्यक्ती कुठे जरी बसला तर देवाचं अवलोकनच करतो. पण असा अंतरी प्रेमभाव प्रगट नाही झाला
वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे माझी सुद्धा अवस्था होईल. पुढच्या अभंगातून तुकोबाराय आपली अनन्यता एकनिष्ठ भाव प्रतिपादन करतात. नाही आम्ही विष्णुदास करीत आस कोणाची, काहे नष्ट करीते निंदा नेनो सदा आमुची. असो भलते ठाई मने समाधानी आपुल्या, तुका म्हणे करू देवा तुझी सेवा धंदा तो. आम्ही विष्णुदास आहोत. या विष्णुदास पदाचे दोन अर्थ होतील. विष्णूचा दास तोही विष्णुदास, आणि भगवान विष्णूच ज्याचा दास तोही विष्णुदास. सामासिक पदाने दोन अर्थ होतील. तर पहिल्या अर्थामध्ये आर्त जिज्ञासू अर्थार्थी हे विष्णुदास आहे, आणि दुसऱ्या अर्थामध्ये भगवान विष्णूच ज्ञानी भक्ताचा दास आहे. दास्य करी दासाचे, असे आम्ही विष्णुदास आहोत. म्हणजे देवाची आम्ही सेवा करतो हाही एक अर्थ आहे, आणि देवच आमची सेवा करतो हा दुसरा अर्थ आहे. म्हणून आम्ही विष्णुदास कोणाची आस करीत नाही, आम्ही कोणाचीच अपेक्षा करत नाही. न पारमेष्ट्यम न महेंद्रधिष्ण्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योगसिद्धिर्न पुनर्भवम वा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यत. आम्ही एका देवा वाचून कोणाची सुद्धा अपेक्षा करत नाही. जसं की ज्ञानोबा म्हणता, ज्याप्रमाणे जैसा गर्भ गोळ उद्यमाते कोण्याही नेणे, तैसा मी एक वाचून एकाही जे अनेक लानी नाही. एका मज वाचून ज्यांना दुसरं कोणतंही साध्य आवडत नाही, आम्ही कोणाची अपेक्षा करत नाही. म्हणजे देवाकडे पण अपेक्षा नाही करत, आणि समाजाकडे सुद्धा आम्ही अपेक्षा नाही करत. असं असताना सुद्धा काहे नष्ट करीती निंदा. का बरं हे दुष्ट असणारे लोक विनाकारण आमची निंदा करतात. बरं एकदा करतात असं नाही, सदा आमुची निंदा करीती, सदैव निंदा करतात. सदैव वैर नाही आहे पण तरी निंदा करतात. ते मृग जे आहे ना, ते गवत खातं, मासा पाणी प्राशन करतो, काही कारण नाही, पण तरीसुद्धा ते ढिवर माशाचा नाश करतात. किंवा जे पारधी हरणाला मारतात. सज्जन कंदमुळं खाऊन राहतात, पण दुष्ट विनाकारण त्यांना त्रास देतात. काहे नष्ट करीती निंदा नेनो सदा आमुची. संतांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक दुःखही आहे, अनुभवाला येतं. दुष्काळ वगैरे पडला, आध्यात्मिक दुःख आहे किंवा भौतिक दुःख आहे, कारण मन उद्वेगाला प्राप्त झालं. आध्यात्मिक दुःख आधी दैविक दुःख, पण म्हणावं लागतं सर्वात जास्त आधी भौतिक दुःख आहे. तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे, आणि जयाचिने अंगे नशिने लोको. भौतिक दुःखाचा प्रकार मात्र जास्त आहे. का लोक विनाकारण आमची निंदा करतात काय माहिती. बघ, त्या तुकोबारायांच्या महिपती महाराजांनी चरित्र लिखाण केलं, त्यामध्ये असं म्हटलं आहे की मुद्दाम परमात्मा भक्ताच्या ठिकाणी असा एखादा काही ना काही घटक ठेवतो, ज्यामुळे त्या भक्ताला कोणाची नजर लागू नये. जसे आई आपल्या बाळकाला शृंगार करते, पुन्हा काजळाचा टिपका त्याच्या गालावर लावते, का त्याला दृष्ट लागू नये म्हणून. तसं भक्त सर्वांगाने परिपूर्ण असतो, पण देव असा एखादा घटक मुद्दाम ठेवतो की ज्यामुळे लोकांनी त्याची निंदा करावी आणि त्याला दृष्ट लागू नये, नजर लागू नये म्हणून. काहे नष्ट करीती निंदा नेनो सदा आमुची. असो भलते ठाई मने समाधानी आपुल्या. आम्ही मात्र स्वतः भलते ठाई मने असो. कोणत्याही ठिकाणी आमच्या समाधानाच्या मनाने आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये आत्मानंदामध्ये राहतो, पण तरीसुद्धा लोक आमची विनाकारण निंदा करतात. पण देवा, आम्ही त्या लोकनिंदेकडं पाहत नाही. लोक हानो चिंतान कार्या. लोकाची उपेक्षा करता आली पाहिजे. ते असं म्हटलं आहे, जर आपण घरातून बाहेर पडलो, गल्लीतले आपल्याला काही कुत्रे भुंकतात, जर आपण प्रत्येकाला दगड मारत बसलो तर आपल्याला नेमकं कुठं जायचं हे आपण विसरतो. असं होऊ शकतं. म्हणून काही गोष्टीच्या उपेक्षा पण करता आल्या पाहिजे. त्या प्रतिपक्ष भावनेमध्ये उपेक्षा सांगितली बघा. म्हणून देवा, या सगळ्यांची उपेक्षा करून तुका म्हणे करू देवा तुझी सेवा, तो आमचा धंदा आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तुझी काया वाचा मनाने सेवा करावी,
हे देवा आमची सेवा आहे आणि ती सेवा आम्ही करत राहणार. आपल्या या अष्टदशाचं वैशिष्ट्य आहे की गुरुवर्य डॉक्टर बाबा अगदी या अष्टादशामध्ये सगळा समन्वय साधतात बघा. म्हणजे आमच्यासारख्याच्या वयापेक्षा मोठी असणारी मंडळी, म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांना इथं आणतात, मध्यम वयाच्याही गुरुबंधूंना या ठिकाणी बाबा आणतात, नवीन होतकरू असणाऱ्या गुरुबंधूंना सुद्धा प्रेरणा देतात. म्हणजे सगळा समन्वय साधण्याचं औदार्य बाबांचं आहे. मोकळं मन आहे आणि सहनशीलतेची तर पराकाष्ठाच आहे. आता वास्तविक बैठकीमध्ये आपण सुद्धा बैठक मोडतो आहे, पण बाबा प्रत्येक सत्रात अगदी तेवढ्याच प्रसन्नतेनं ऐकतात की ते वास्तविक शरीराची बैठक त्यांना तेवढी काही साथ देणारी नाही आहे, पण ते आपलं सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी उदार मनाने बसतात. झालेलं चिंतन विश्वमौली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय, गुरुवर्य डॉक्टर बाबा तुम्हा सर्व गुरुबंधूंच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितू असे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नाम वाचे श्रवणी कीर्ती, नाम वाचे श्रवणी कीर्ती, पाऊले चित्ती समान, पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, निर्दंभ सर्वदा, निर्दंभ सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. निळा म्हणे स्वरूप सिद्धे, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी. नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुढील सत्र बरोबर 6 वाजता सुरू होईल.